आपल्या नवापूर शहरातील श्री पवनपुत्र हनुमान ग्रुपतर्फे गुजरात राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पवित्र तीर्थस्थळ सारंगपूर येथील श्री कष्टभंजन हनुमान मंदिराच्या दर्शनासाठी लक्झरी बसने धार्मिक तीर्थयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात अशी भाविकांची श्रद्धा असलेल्या सारंगपूर येथे भारतातून भाविक मोठ्या संख्येने जात असतात। तीर्थयात्रेत श्री पवनपुत्र हनुमान ग्रुपचे राजूदादा गावित, भागवत चौधरी, महेश वारुडे, कल्पेश धोडिया, नितीन लोहार, निमेज प्रजापत, मितेश नायका, प्रितेश यादव, प्रकाश नायका यांच्यासह शहरातील सर्व लहान मोठे बजरंगी श्री हनुमान चालीसा पठण करीत रवाना झाले। यावेळी आई सप्तशृंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत जाधव, विश्व हिंदू परिषद तालुका प्रखंड मंत्री दर्शन पाटील, सचिव शैलेश सेन, आनंद वाघ यांनी तीर्थयात्रा प्रवासासाठी भाविकांना शुभेच्छा दिल्या। नवापूर येथील श्री पवनपुत्र हनुमान ग्रुपतर्फे सारंगपूर दर्शनासाठी दिनांक 27/4/2025 रोजी रात्री बडोदा येथे मूळचे नवापूर येथील सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले श्री जिग्नेश भाई जाधव यांच्या परिवाराने रात्री 1:30 बडोदा येथील मुंबई अहमदाबाद हायवेवर घेऊन तीर्थयात्रेमध्ये सहभागी झालेल्या 60 भाविकांना जेवण घातले। अगदी सर्वच तीर्थयात्रेकरूंना सँडविच, वेपर्स, बिस्किट, थंड पेय खाऊ पिऊ घालून सर्वांनी आनंद लुटला। मध्यरात्री सहकार्य केल्याबद्दल पवनपुत्र हनुमान ग्रुप नवापूर तर्फे श्री जिग्नेश भाई जाधव यांच्या परिवाराचे आभार व्यक्त करण्यात आले। सारंगपूर येथून श्री कष्टभंजन हनुमान दादांची 3 फूट उंचीची मूर्ती घेऊन मंदिर ट्रस्टचे पूज्य स्वामीजी यांच्या हस्ते श्री कष्टभंजन हनुमान दादांची मूर्ती पूजा आरती करून नवापूर येथे आणली आहे। आता यापुढे प्रत्येक ठिकाणी होणाऱ्या हनुमान चालीसा पठण कार्यक्रमात नवीन आणलेली श्री कष्टभंजन हनुमान दादांची मूर्ती सोबत घेऊन हनुमान चालीसा पठण करण्यात येईल। नवापूर येथील श्री पवनपुत्र हनुमान ग्रुप तर्फे गेल्या 2 वर्षापासून नवापूर शहरात सामाजिक कार्यकर्ते भागवत भाऊ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली दर शनिवारी हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचे शिस्तबद्ध नियोजन करण्यात येत असते। तसेच वाढदिवसाच्या निमित्ताने आमंत्रित केलेल्या स्थळी सुद्धा हनुमान चालीसा पठण कार्यक्रम करीत असतो। आतापर्यंत ठिकठिकाणी जाऊन 110 हनुमान चालीसा पठण करण्यात आले आहे, अशी माहिती श्री पवनपुत्र हनुमान ग्रुपचे भागवत भाऊ चौधरी यांनी दिली। श्री कष्टभंजन हनुमान जी महाराज की जय। जय श्री राम। आज नवापूर येथील श्री पवनपुत्र हनुमान ग्रुप तर्फे नवापूर ते सारंगपूर अशी धर्म तीर्थयात्रा काढण्यात आलेली आहे। नवापूर मधील काही युवा एकत्र येऊन दर मंगळवारी व दर शनिवारी अशी श्री हनुमानजी महाराजांचे हनुमान चालीसा भजन कीर्तन असं करतात। हे गेल्या अनेक महिन्यापासून अविरतपणे सुरू आहे आणि म्हणून या सुट्टीच्या काळामध्ये जे लहान बालक आहे आणि तरुण आहे यांना ठरवून श्री कष्टभंजन हनुमानजी महाराज सारंगपूर येथील दर्शन व्हावे याच्यासाठी ही तीर्थयात्रा आम्ही काढलेली आहे। आणि मी सांगू इच्छितो, काश्मीर मधील पहलगाम येथे पाकिस्तान मधील ज्या आतंकवाद्यांनी ठरवून हिंदू तीर्थयात्रींना मारलं, त्यांचं मी आमच्या पवन पुत्र ग्रुप तर्फे मी त्यांना श्रद्धांजली देतो। त्यांच्या पवित्र आत्म्यास भगवंत त्यांना सद्गती प्रदान करो आणि अशा प्रकारचे भ्याड हल्ला करणाऱ्यांना भारत सरकार लवकरात लवकर पकडून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी असे मी आवाहन करतो। आणि ही तीर्थयात्रा सुखरूपपणे व्यवस्थित व्हावी असे मी प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करतो। इथेच थांबतो।
जय हिंद, जय श्रीराम. पवनपुत्र हनुमान ग्रुप तर्फे आम्ही दर शनिवारी व दर मंगळवारी आम्ही हनुमान चालीसा पठण करत असतो. त्या हनुमान चालीसा पठणमध्ये आम्हाला मंगळवारी जे भाविक आम्हाला आमंत्रित करतात त्या भाविकांच्या घरी जाऊन आम्ही मंगळवारच्या दिवशी 5 वेळा हनुमान चालीसा पठण व भजन गात असतो. दर शनिवारी भगतवाडी हनुमान मंदिर येथे आम्ही 5 वेळा हनुमान चालीसा पठण करत असतो. त्यात संख्या 10 लहान दुर्गा व बाल बजरंगी आम्ही मिळून संख्या 80 ते 90 असते. या अनुषंगाने आम्ही सगळ्या ग्रुपने ठरवलं आहे की श्री क्षेत्र सारंगपूर धाम यात्रा करावी आणि जे बजरंगी आहेत त्यांना ते सारंगपूर धाम यात्रा करून आणावी. आणि त्याचप्रमाणे सारंगपूर मंदिरात जी हुबेहूब मूर्ती आहे बजरंगबलीची, ती मूर्ती आम्ही त्याच प्रकारे 2 फुटाची मूर्ती आम्ही नवापूरमध्ये आणावी व चंचल स्थापित करून दर मंगळवारी जिथे हनुमान चालीसा असेल त्या ठिकाणी ते मूर्ती घेऊन जावी आणि तिथे हनुमान चालीसा पठण व त्या मूर्तीचे पूजन व्हावे. त्यासाठी आम्हाला नवापूर शहरातील भाविक भक्त व व्यापारी बंधूंनी सहकार्य केले. त्याबद्दल श्री पवनपुत्र हनुमान ग्रुपतर्फे नवापूर शहरातील भाविक भक्त व व्यापारी बांधवांचे आभार मानतो. जय श्रीराम. मुख्य संपादक प्रेमेंद्र पाटील, हॅलो नवापूर न्यूज, नवापूर.